गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बऱ्याच वेळा मी बोलतो, एखादे काम करणे कठीण आहे. परीक्षा देणे कठीण आहे. अति पाणी पिणे कठीण आहे. समस्या सोडविणे कठीण आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवणे कठीण आहे. भांडण सोडवणे कठीण आहे. एखादी समस्या सोडवणे कठीण आहे. तर अशा प्रकारची वाक्य मी सहज मराठीत बोलू शकतो. पण कधी-कधी मी माझ्या मनाला जर प्रश्न विचारला, मी बोललेली मराठीतील वाक्य मी इंग्रजीत बोलू शकतो का? तर 100% काय 500% अशी वाक्य आपण इंग्रजीत बोलू शकतो. मग इंग्रजीत बोलण्यासाठी अशी वाक्ये तयार करण्यासाठी आपला एकच आवडता पॅटर्न म्हणजे चौहान टीचिंग पॅटर्न. या चौहान टीचिंग पॅटर्ननुसार कोणतीही गोष्ट मला शिकणं किंवा तुम्हाला शिकणं अतिशय सोपं झालेलं आहे. याचा मला मनस्वी अभिमान आणि स्वाभिमान व आनंद आहे. बघा, अशी वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील, तर याच्यासाठी एकच चौहान टीचिंग पॅटर्न वापरावा आणि तो म्हणजे सुरुवातीला इट्स घ्यायचे तुम्हाला. आय टी ॲपॉस्ट्रॉफी एस. इट्स. या इट्सलाच इट इज असे म्हणतात. मग तुम्ही इट इज म्हटलं काय आणि इट्स म्हटलं काय, काही अडचण नाही. हा इट्स शब्द लिहिल्यानंतर डिफिकल्ट शब्द लिहायचा आहे. डिफिकल्ट शब्दाचा अर्थ होतो कठीण. आणि त्याच्यानंतर डिफिकल्ट नंतर टू शब्द लिहायचा आहे आणि टू शब्दानंतर क्रियापदाचं व्हर्ब फॉर्म फर्स्ट म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वाक्याच्या अर्थानुसार घ्यायचं आहे. मी जेव्हा वाक्य बोलेन, वाक्य शिकवेन, वाक्य एक्सप्लेन करेल, ॲटोमॅटिकली आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल की नेमकं मला कोणत्या मुद्द्यावर बोलायचं आहे. आता पहिलं वाक्य आहे, सुरू करणे कठीण आहे. म्हणजे एखाद्या कामाला सुरुवात करणे कठीण आहे असं त्याचा अर्थ आहे. सुरू करणे कठीण आहे. मग आता सुरुवातीला आपल्या पॅटर्ननुसार इट्स घ्यायचं आहे. कठीण आहे त्याच्यासाठी डिफिकल्ट हा शब्द घ्यायचा आहे आणि सुरूसाठी टू स्टार्ट म्हणजे टू लावून क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे स्टार्ट हे क्रियापद घ्यायचं आहे. बघा, पहिलं वाक्य आहे, सुरू करणे कठीण आहे. तर म्हणा, इट्स डिफिकल्ट टू स्टार्ट. इट्स डिफिकल्ट टू स्टार्ट. सुरू करणे कठीण आहे. दुसरं वाक्य बघा, वाट पाहणे कठीण आहे. कुणाची तरी वाट पाहणे. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास, 2 तास, किती वेळ वाट बघणार? त्यामुळे वाट पाहणे कठीण आहे. मग आता इट्स कठीण आहे त्यासाठी डिफिकल्ट आणि वाट पाहणे म्हणजे टू वेट. इट्स डिफिकल्ट टू वेट. वाट पाहणे कठीण आहे. त्याच्यानंतर लक्ष केंद्रित करणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू फोकस. श्वास घेणे कठीण आहे. जेव्हा आपण ICU मध्ये जातो, तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. आपण तेव्हा इंग्रजीत असं वाक्य बोलू शकतो, इट्स डिफिकल्ट टू ब्रेथ. म्हणजे काय? इट्स घ्यायचा, कठीण आहे त्यासाठी डिफिकल्ट घ्यायचा आणि श्वास म्हणजे टू ब्रेथ. श्वास घेणे कठीण आहे. त्याच्यानंतर निवड करणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू चूज. त्याच्यानंतर कबूल करणे कठीण आहे. कोणतीही गोष्ट मान्य करणे कठीण असते. इट्स डिफिकल्ट टू ॲडमिट. ऐकणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू हिअर. पाहणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू सी. निर्णय घेणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू डिसाइड. समजून घेणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तर बघा, अशा वेगवेगळी प्रकारची वाक्य बोलत असताना वी आर गेटिंग कॉन्फिडन्स टू स्पीक इन इंग्लिश. म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स येतो, आपल्याला आत्मविश्वास येतो आणि आपण स्वतःला म्हणू शकतो, बोलू शकतो, यस आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. पुन्हा अशा प्रकारची वाक्यांचा आपल्याला सराव करता यावा, त्यासाठी पुन्हा अशी वाक्य आपल्याजवळ आहेत. बघा, माफ करणे कठीण आहे. माफ करणे कठीण आहे म्हणजे त्या गोष्टीला विसरून जाणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू फॉरगिव्ह.
इट्स डिफिकल्ट टू फॉरगिव्ह. बदलणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू चेंज. म्हणजे आपण एखाद्याचा स्वभाव बदलू शकत नाही. एखादी परिस्थिती बदलू शकत नाही. एखादा प्रश्न बदलू शकत नाही. एखाद्या गोष्टीमध्ये योग्य तो बदल किंवा परिवर्तन घडवून आणू शकत नाही. त्यामुळे बदलणे कठीण आहे. म्हणून आपण काय म्हणणार? इट्स डिफिकल्ट टू चेंज. त्याच्यानंतर बघा, व्यवस्थापन करणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू मॅनेज. कोणताही कार्यक्रम छोटा-मोठा घ्यायचा असेल, लग्न समारंभ असेल, भजन असेल, कीर्तन असेल, संप्रदायाचा कार्यक्रम असेल, प्रवचनाचा कार्यक्रम असेल, म्हणजे सामाजिक कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, शैक्षणिक कार्यक्रम असेल, तर त्याचं व्यवस्थापन करणं कठीण असतं. म्हणून इट्स डिफिकल्ट टू मॅनेज. राइट? त्याच्यानंतर बघा, नियंत्रण करणे कठीण आहे किंवा कठीण असतं. इट्स डिफिकल्ट टू कंट्रोल. म्हणजे त्या गोष्टीवर नियंत्रण मिळवणं, ताबा मिळवणं कठीण असतं. विसरणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू फॉरगेट. एखादा दुःखाचा प्रसंग आपण विसरू शकत नाही. म्हणजे आपल्यासाठी विसरणं कठीण असतं. राइट? आपल्याला ड्रायव्हिंग शिकायची असेल, कठीण आहे. काही दिवसानंतर ते सोपं होतं. राइट? आपल्याला गणित समजत नसेल, जमत नसेल, तर गणित सोडवणं आपल्यासाठी काय असतं? कठीण असतं. म्हणून असे वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. इट्स डिफिकल्ट टू फॉरगेट. विसरणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू क्लाइंब. चढणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू ट्रस्ट. विश्वास ठेवणे कठीण आहे. आजकाल कोणावर विश्वास ठेवावा? इट्स व्हेरी डिफिकल्ट थिंग. ही खूप कठीण गोष्ट आहे. समजावून सांगणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू एक्सप्लेन. इट्स डिफिकल्ट टू एक्सप्लेन. आपण एखाद्या गोष्टीचं कितीही स्पष्टीकरण दिलं, कितीही समजावून सांगितली, ज्याला जो अर्थ, बेअर्थ काढायचा आहे, समज गैरसमज करायचा आहे, ते करणारच. म्हणून इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो, इट्स डिफिकल्ट टू एक्सप्लेन. समजावून सांगणे कठीण आहे. बोलणे कठीण आहे. इट्स डिफिकल्ट टू स्पीक. चांगलं बोलावं की वाईट बोलावं? प्रश्नचिन्ह आहे. म्हणून इट्स डिफिकल्ट टू स्पीक. शिकणे कठीण आहे. एखादी नवीन गोष्ट शिकणे कठीण असते. इट्स डिफिकल्ट टू लर्न. राइट? त्याच्यानंतर टाळणे कठीण आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण टाळू शकत नाही. इट्स डिफिकल्ट टू अवॉइड. इट्स डिफिकल्ट टू अवॉइड. अशा प्रकारची आपल्या या चौवांश टीचिंग पॅटर्ननुसार, चौहान स्टिचिंग पॅटर्न कोणता आहे? सुरुवातीला इट्स घ्यायचा आहे, त्याच्यानंतर डिफिकल्ट शब्द घ्यायचा आहे, त्याच्यानंतर टू हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. मग वाक्याच्या शेवटी लक्षात घ्या बरं का, वाक्याच्या शेवटी इंग्रजीमध्ये जेवढे शब्द आहेत, शेवटी शेवटी एकदम शेवटी, ते सर्व शब्द क्रियापदे आहेत, वर्ब आहेत. म्हणून सूत्रामध्ये सुद्धा त्याला शेवटी घेतलेला आहे. राईट? तर हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल. आपण शिका, इतरांना शिकवा. खूप सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे. अशी वाक्य बोला. अशा प्रकारची वाक्ये आपल्याला बाजारात कोणत्याही इंग्लिश स्पोकनच्या, इंग्लिश ग्रामरच्या पुस्तकात मिळणार नाहीत, भेटणार नाहीत. माझं इतकं भाग्यवान आहे, तुमच्या आशीर्वादाने माझं इतकं भाग्य आहे, की मला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चौहान टीचिंग पॅटर्ननुसार तयार केलेली वाक्य शिकवायला आनंद वाटतो. माझं नॉलेज देखील वाढतं, तुमचं नॉलेज देखील वाढतं आणि ज्ञानाने ज्ञानाचा दिवा पेटतो. लक्षात घ्या, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. खूप खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. नाईस टू टॉक विथ यू.